केलं नव्हतंस असं वागशील. अगं मी काय केलंय? बोलू नकोस माझ्याशी तू. मोने किती सापडलं तुला? घरी नव्हतास, बाहेर बघितलं, बाहेर नव्हतास. काय झालं मोने? नाही काय. काहीतरी झालंय. अरे खरंच काय नाही. तुला मला नाही सांगायचं, कुणाला सांगायचंय? मला एक सांग राम्या, या सगळ्या गोष्टींमध्ये माझी काही चूक तरी होती का रे? तिनं विनाकारण येऊन मला चापड मारली. अरे ते फळ्यावर कोणी लिहिलंय खरंच मला माहिती नाही र. आणि मला एक सांग की वर्गात लवकर नाही येणार पोरग वर्गात लवकर यायला लागलं. कधी अभ्यास न करणारं पोरग अभ्यास करायला लागलं. हे सगळं मी तिच्यासाठीच करत होतो ना रे. आणि मी तिला चॉकलेट बी दिलं आणि तिने ते चॉकलेट घेतलं बी. तुला तर माहितीये ना. अरे पण ते फळ्यावर लिहिलं कोणी, जेणे की तिने डायरेक्ट चापटून मला मारली. पण माझी काही चूक बी नाही रे राम्या. मोने राणीने तुला कानाखाली मारली का? ती माझी चुकीमध्ये मारली. हे सगळं माझ्यामुळे झालंय. फळ्यावर लिहिणार दुसरं कोण नव्हतं, मीच होतो. भावा खरंच मला माफ कर, मनापासून सॉरी. जाऊ दे रे राम्या, ह्यात तुझी तरी काय चूक. तुम्ही माझ्या चांगल्यासाठीच केला असशील. तू माझा खरा मित्र आहे रे भावा. तुला कधी बी माझं चांगलंच पडलेलं असतं. अरे पण असं डायरेक्ट येऊन चापट कोण मारतं का? मोने हे सगळं माझ्यामुळे झालं ना. त्याला मीच नीट का ना. राम म्हणतात राम, सगळं करतो आता नीट काम. बरं तू काही खाल्लंस का? हो. गपला का, खोटं बोलू नको. काय खाल्लं नाही, सकाळपासून उपाशी असणार आहेस. चल घरी. मोने भावा हे सगळं माझ्यामुळे झालंय. जाऊ दे रे भावा, तुझी तरी काय चूक आहे. चल हो काहीतरी. एक तू मित्र का आरशा सारखा मित्र बनव्यामध्ये